पुढची बातमी अजित पवारांच्या मृत्यूशी निगडीत आहे, मात्र राजकीय पद्धतीनं. ज्या दिवशी अजित पवारांचं अपघाती निधन झालं त्याच दिवशी त्यांच्याच खात्यातल्या काही जणांनी मिळून 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटलं. आता नेमकं हे मंत्रालयात करायची इच्छा कोणाची होती आणि अजित पवारांच्या निधनाच्याच दिवशी प्रशासकीय दुखवट्यामध्ये हेच एकमेव काम तातडीनं करण्याच्यासाठी कुठले अधिकारी सरसावले हा प्रश्न उपस्थित होतोय. अधिकाऱ्यांनी या शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटल्याचं प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर सर्वत्र खळबळ उडाली. कामकाज शोक काळामध्ये करू नये असं कोणी म्हणणार नाही, पण ज्या दिवशी जो मंत्री निधन पावलेला आहे त्या मंत्र्याकडे असलेल्या विभागाचा इतका महत्त्वाचा निर्णय घाईघाईनंच कसा होतो हा तांत्रिक प्रश्न आहे आणि काँग्रेसनं या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला. त्याला सरकारकडून उत्तर तात्पुरतं देण्यात आलंय. आपण पाहणार आहोत. 20 तारखेला दुपारनंतर 20 संस्थांना साधारण 75 प्रमाणपत्रांना अप्रुव्हल देण्यात आलेलं आणि 28, 29, 30 ह्या काळात 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेली. आता एवढी घाई आणि एवढी गडबड कशाला केली? जर स्थगिती होती, त्या विभागाचेच मंत्री यांचं दुःख निधन झालेलं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात, तर हे माध्यमातून आम्हाला सरकारसमोर आणायचं होतं, जनतेसमोर आणायचं होतं आणि आज हे प्रकरण आम्ही आणतोय आणि यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे. अधिकार हा जो आहे तो संबंधित विभागाचा आहे, त्याच्यावरती मी काही बोलणं उचित नाही. परंतु आज राजकीय टीका टिप्पणी करत असताना आणि माननीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचं राजकारण काय म्हणजे पहिल्या दिवसापासून करतायत. मला वाटतं आपण राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीकडे न पाहता त्याचं व्यापक स्वरूप काय हे आपण देखील समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपण बोललं पाहिजे. हा विषय थोडासा आणखी खोलवर जाऊन आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्यानिमित्तानं आता पुढे येणारा तपशील आपण पाहणार आहोत. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी राजकीय दुखवटा घोषित झाला होता. तो 3 दिवसांसाठी पाळला गेला होता. या राजकीय दुखवट्यामध्ये घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राचं वाटप झालं. या दुखवट्यामध्ये मंत्रालयातील कामकाज बंद होतं, पण तरीही प्रमाणपत्र मात्र दिली गेली. पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या 25 शाळांना 29 जानेवारीला अल्पसंख्याक दर्जा दिला गेला. सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना सुद्धा अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आलं. स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांनाही ही मान्यता मिळाली. श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या शाळेलाही अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेलाही प्रमाणपत्र देण्यात आलं. दरम्यान हा वाद उफाळून आल्याच्या नंतर मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सक्रिय झाले. अल्पसंख्याक विभागाच्याकडून परस्पर प्रमाणपत्र वाटप केलं गेल्याचं प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संबंधित प्रकरणावर स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तसंच जो कोणी दोषी असेल त्याच्यावरही कारवाई करा असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तो मैं सरकार से मांगनी करूंगा कि इस विषय पर सीआईडी जांच बिठाए और इन पे मौकों के अंतर्गत इन पे कार्रवाई की जाए, क्योंकि ये संगठित अपराध में आता है. तो इन पे कड़क कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि जो माइनॉरिटीज की स्कूलें हैं उसमें कुछ परसेंट स्कूलें हैं जो बहुत अच्छा करी, लेकिन 95% जो स्कूलें हैं वो सिर्फ और सिर्फ बिजनेस करी, धंधा करी, भ्रष्टाचार करी. तो ये इस पे रोक लगनी चाहिए.